शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पीक विमा आज रात्री शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत. संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, पहिलाच जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या 2,19,535 आणि मिळणारी रक्कम आहे ती 244,87,00,000 रुपये. अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या आहे 10,265 आणि रक्कम जी मिळणार आहे ती 8,00,000 रुपये. त्यानंतर जर जालना जिल्हा बघितलं तर जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या जर बघितलं तर 3,70,625 आणि मिळणारी रक्कम जी आहे ती 160,48,00,000 रुपये. परभणी जिल्हा बघितलं तर परभणी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे 41,970 आणि मिळणारी रक्कम आहे ती 206,11,00,000 रुपये. नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जर बघितलं तर 63,422 आणि मिळणारी रक्कम आहे 52,21,00,000 रुपये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे, तसंच निधीसुद्धा सर्वात कमी आहे. 288 एवढी फक्त लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि यासाठी रक्कम जी आली आहे ती फक्त 13,00,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या बघितली तर 36,358 आणि मिळणारी रक्कम जर बघितली तर 18,39,00,000 रुपये. तर अकोला जिल्ह्यातील लाभार्थीची संख्या आहे 1,77,253 आणि मिळणारी रक्कम जर बघितली तर 97,29,00,000 रुपये. पुढला जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे 40,406 आणि मिळणारी रक्कम जी आहे ती 6,74,00,000 रुपये. सांगली जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे 98,372 आणि मिळणारी रक्कम आहे ती 22,04,00,000 रुपये. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज रात्रीतून या ठिकाणी पैसे पीक विम्याचे जमा होणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी होती. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.